लक्ष्मी, छब्बू अगदी तुझ्यासारखी दिसती बघ. तू जर असतीस ना तर लय बरं झालं असतं. छब्बू उठ. अगं ऊन आलं माथ्यावर आणि अजून झोपलीस वय. उठ बाय. छब्बू हे मा उठ उठ. अगं शाळेला जायचं आहे हा. आणि ती भाकरी करून ठेवली, ती भाकरी खाऊन घे आणि उगा धांगडधिंगा करू नगस हा. नीट शाळेला जाय. शानी माझी बाय. छबू अगं किती वेळ त्या झोळीसोबत खेळत राहणार आहे. बस झालं की आता. त्या झोळीमध्ये काय ठेवलंय त्या देवाला माहिती. अरे बाबा, तू काय नाही समजायचं. ही झोळी मला मायनं दिली आहे, तिच्या पातळाने शिवलेली. तिची हीच तर आठवण आहे माझ्यापाशी. आज जर ती माझ्या संग असती तर माझं वेणी फेनी, माझं कपडं सगळं तिनंच तर बघितलं असतं की. तुला सांगते, आमचे गुरुजी म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकार. खरं आहे. मी बी अशीच मोठी होणार बघ, आणि असंच काहीतरी छान लिहिणार. आणि बाबा, तू बी तर तुझं कडं कधी काढत नाहीस. हात लावला की चिडतोस का ते? अगं जसं ही झोळी तुला तुझ्या माईने दिली तसं हे कडं मला माझ्या बापाने दिलं. हे कडं साधं सुद्धा कडं नाही, चांदीचं आहे. तुला माहित आहे, माझ्या बापाचा खापर पंजोबा शिवाजी महाराजांच्या काळातला मावळा होता. मावळा. तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतः हे कडं त्यासनी दिलं. हे कडं माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. जसं झोळी तुझ्यासाठी तुझी माय, तसं हे कडं माझ्यासाठी माझा बाप आहे. आणि माझ्या बापानी ही एकच तर आठवण दिली आहे मला. तुला एक सांगू, त्या पाटलाचा डोळा आहे तुझ्या कड्यावर. हा. अगं काय बी झालं, जीव देईल, पण हे कडं कोणाला देणार नाही. बर, उशीर होतोय, पटकन चहा पी, तू शाळेला जाय, मला बी कामाला जायचंय. हा. आनंदीबाई, कसं वाटलं आमचं गाव? आनंदीबाई व्हॉट? आनंदीबाई नाही म्हणायचं, कॉल मी आंटी. बरं बरं, आंटीबाई. आंटी. दादा दादा थांबा ना, मागे काय गाडी? काय झालं? थांबा थांबा थांबा. ती बघा ना, किती सुंदर वस्तू आहे ना. कुठली? ती नक्षीदार, किती सुंदर दिसते ना. हो, तुम्ही शहरी माणसाचं काय बी खरं नाही, काय पण भारीच वाटतंय तुम्हाला. तुम्हाला नाही माहित पाटील, अशा वस्तूंना शहरात फार मागणी असते. यू नो, अँटिक. अहो, तुम्हाला माहिती आहे का ते आहे तरी काय म्हणून? फार जुनी आणि मौल्यवान वस्तू दिसते. मौल्यवान वगैरे काही नाही, आमच्या आजोबाच्या काळातलं संडासण्याचं भांड आहे ते. व्हॉट? ए बाबा, चल 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 पुढं चल. थांबा थांबा थांबा, मागे घ्या गाडी. आता काय झालं मॅडम? थांबा थांबा थांबा. ए ऐक ना. बोला. कोणाची ग तू? मी माझ्याची. बरं ऐका ना, मला उशीर होतोय, मी निघू का? ती झोळी किती सुंदर होती ना. मला ती फार आवडली.
बर बर बर. ती जोडी जर आपल्याला भेटली ना, शहरात प्रदर्शनात ठेवता येईल आपल्याला. असं होय. ती महाद्याची मुलगी आहे. मी ओळखतो तिच्या बापाला. आपण त्याला विचारून बघू. महाद्याचं हे महाद्या कुठं चाललाय? काय नाही साहेब, जरा कामाला चाललो होतो. बोला की. नमस्कार. मला तुझ्या मुलीची जोडी पाहिजे होती. होळी बाई, ती झोळी छबूला लय आवडते. तिच्या आईची ती आठवण आहे. कितीही पैसे माग, मी द्यायला तयार आहे तुला. नाही बाई, ती झोळी तुम्हाला नाही मिळायची. मग छबूचा लय जीव आहे त्या झोळी. तिच्या आईची ती शेवटची आठवण आहे. आणि तसं बी माझ्या छबूची झोळी विकून आम्हाला आमचं पोट नाही भरायचं. महाद्या, गरीबाला प्रेमापेक्षा पोटाची जास्त काळजी असते. नीट विचार कर, अजून बक्कड पैसे मिळेल. नाही साहेब, गरीबाला माफ कर. ती झोळी नाही मिळायची तुम्हाला. ठीक आहे, जोडी द्यायची असेल तर बंगल्यावर ये. चला बाई. पैसे मिळालं तर छबूच्या शिक्षणाला उपयोगी पडतील, नाहीतर तिच्या लग्नाला. आणि पाहिजे ती किंमत द्यायला तयार आहे ती बाई. घर आणि शेत हाय तरी किती आपलं. छबू काय रडण रडण आणि होईल शांत. महाद्या, इतक्या रात चला. अरे काय काम काढलंस? साहेब, मी झोळी आणली होती. पैसे देऊन टाका त्याचे. बघू नको, तुझ्या लायकीपेक्षा जास्त पैसे येते. चल निघितून. लय उपकार झाले बाई. बाई, एक विनंती होती. कसली रे? त्या छबू समोर ही झोळी नका दिसू देऊ. त्या लहान जीवाला कळालं तर लय त्रास होईल तिला. माद्या, विकणाऱ्याला वस्तू विकल्यानंतर हक्क गाजवण्याचा अधिकार नसतो. आता ही जोळी माझी. ती मी छबू समोर नाचवेन, नाहीतर उकिरड्यावर फेकून देईन. तुला त्याचं काही नाही. चल निघितून. आंटीबाई, आता शहरात जाऊन करा या झोडीचं प्रदर्शन. बघा जाता मी काय करते ते.
झोळी? बाबा, बाबा झोळी कुठे आहे? बाबा सांग ना, झोळी कुठे आहे? माझी आवडती झोळी होती ती, माझ्या मायने शिवलेली. माय ओरडेल मला. तुला माहितीये, त्या झोळीवरचं कापड माझ्या मायच्या पातळाचं होतं. त्या झोळीवरची फुलं माझ्या मायने तिच्या हाताने शिवलेली आहे. त्या झोळीवरचा लाल रक्ताचा डाग तुला माहितीये, माय जेव्हा झोळी शिवत होती तेव्हा तिच्या पोटाला लागलेला तो लाल रक्ताचा डाग आहे तो. बाबा सांग ना, झोळी कुठे आहे? तू म्हटला होतास ना मला की हे कड जसं तुझा बाप तशी ती झोळी माझी माय. बोल ना, झोळी कुठे आहे? बोल ना, झोळी कुठे? अरे महादेव, तू परत आलास? आता काय झालं? पैसे कमी पडले असतील, दुसरं काय. हा. भाईसाहेब, मला माझी झोळी परत पाहिजे. हे काय येडा आहेस का तू? आता नाही मिळणार तुला ही झोळी. चल जा. असं नका करू भाईसाहेब, गरीबाला एकदम माफ कर. असं पुन्हा नाही व्हायचं. माझ्या शोभूने कालपासून काही नाही खाल्लं पाहिजे. झोळी वगैरे ती चिठ्ठी करायची. माझी झोळी परत द्या भाईसाहेब. हो, ते पैसे तुम्ही परत घ्या. ती झोळी मला वापस द्या. माझी शोभूची झोळी मला परत द्या. अरे आधी अक्कल लावायची होती ना. हा? जा, नाही मिळणार जोडी. झोळी मिळेल, पण ती एका अटीवर. काही बी अट मान्य आहे बस. ह्या झोळीचे तुला दुप्पट पैसे द्यावा लागेल. पण एवढं पैसे मी आणणार कुठून? चल, चालता हो मग इथून निघ. झोळी, माझी झोळी, माझ्या आईची झोळी. बाबा, तुझ्या हातातलं कडं कुठे आहे? बाई, पाय पडतो तुमच्या. पाय पडतो. पाटील तुम्ही तर सांगा ना बाई. चुकलं माझं. चुकलं माझं. मला माझी झोळी परत, माझ्या चपूची झोळी परत द्या. त्याची ती लागायची बाई. माझी झोळी परत द्या. बाई माझं. महाद्या, तुला झोडी पाहिजे असेल तर हे कड तुला द्यावं लागल. जीव देईन, पण हे कड कुणाला देणार नाही.
होतास ना, जीव तरी पण कोणाला देणार नाही. का दिसलास रे मग? तुझ्या चेहऱ्यावरच हसू माझ्या जीवापेक्षा लय मोलाचं आहे. माझा बाप म्हणजे कसा, जणू दिव्यातील ज्योत. मला वाढवायला जणू झालं त्याचं मड. माया त्याची जणू माझ्या मायेसारखी जोडी. खूप शिकून करेन मोठी चंद्रमोळी.